सुरू आहे आणि या 6व्या मॅचला होते सुरुवात. इट्स टू कॉम बॉक्स. थँक्यू. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आदरणीय सिद्धेश अभंगे साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रीडा महोत्सव म्हणजे शिवसेना चषक 2024. दुसऱ्या पर्वामध्ये स्पर्धा 32 संघांचा समावेश. तिसरा दिवस द्वितीय फेरीला प्रारंभ झालेला आहे आणि द्वितीय फेरीमधील ही द्वितीय मॅच. विपुल आणि अतुल आघाडीला आलेले आहेत. बॅटिंग करत असताना संघ कॅम्पियन टीम बॅटिंग करते. धावफलकावरती एक धाव आहे. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहत आहोत तो भूपेश. पहिला बॉल जिथे सिंगल आली त्यानंतर डॉट, त्यानंतर सिंगल. धावफलकावरती 2 धावा. दोन्ही फलंदाजांनी खातं सिंगलने उघडलेलं आहे. पाहूयात पॉवर प्लेचं एकमात्र षटक तुम्हाला पाहायला मिळणार आहे, ज्यामधले 3 चेंडू शिल्लक. लॉफ केलाय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू या टीमध्ये फिल्डर उपस्थित. पहिला बाउन्स वरती थ्रो करेल उचलून. धावसंख्या आपण सिंगलने पाहत आहोत. पुढे जात असताना प्रेक्षकांची हळूहळू गर्दी वाढत चाललेली. आज रविवार सुट्टीचा दिवस आहे. Tenniscricket.in या वाहिनीद्वारे बरेचसे प्रेक्षक सकाळच्या पहिल्या मॅच पासून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. युवासेना चषक 2024 एज आहे. ओ फ्लाय सिपला वॉट असेल. वॉट अ कॅच. स्पेक्टॅक्युलर. धर्मवीर आनंद दिघे साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहून आपण वळूयात पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेने. हे गाणं जे वाजलं, खरं तर हे गाणं ज्यांनी लिहिलेलं आणि गायलेलं आहे ते परमेशजी माई माझ्याच गावचे आहेत, त्यामुळे त्यांचा अभिमान आहे. आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या स्मृतींना आपण सध्याच अभिवादन केलं. शिवसेनेचा असा एक आवाज होता, असे एक मूर्ती जे आज आपल्यामध्ये नाही, पण असंख्य आठवणी दिघे साहेबांच्या आजही आपल्याला जरूर आठवतात. ठाणा बंद करण्याची ताकद एका शब्दामध्ये होती. स्विचचा प्रयत्न. शॉट थर्डमॅनला फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. थ्रो आलाय. धाव मिळेल एक तोपर्यंत. या सिंगल धावसंख्या आपण पाहत आहोत पुढे जात असताना 4 या आकड्यावरती. आणि तीच छबी आनंद दिघे साहेबांची आपण पाहत आहोत. सध्या आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांमध्ये पाहायला मिळते. त्यांचे चिरंजीव, ठाण्याच्या विकासाचे शिल्पकार, संसद रत्न, युवा खासदार, आमच्या कल्याण लोकसभेचे डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब, ज्यांचाच वाढदिवस आहे. युवासेना कार्यकारिणी सदस्य आदरणीय सिद्धेश अभंगे साहेब आणि आमच्या संपूर्ण टीम कडून या स्पर्धेच्या वतीनं कल्याण लोकसभेचे म्हणजेच माझ्या लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांना लाख लाख शुभेच्छा. आई बाबाने तुम्हाला उदंड आयुष्य देऊ. राजकीय क्षेत्रामध्ये तुमची वाटचाल खूप पुढे जावी. यशाची उंच शिखर तुम्ही गाठावी याचा सार्थ अभिमान आम्हालाही आहे. ही प्रार्थना करेन मी आई बाबांच्या चरणी. प्लीज आपण शतक्षण लावायला बराच वेळ घेतो. 4 षटका 15 मिनिटं ही वेळ लक्षात ठेवा आणि खेळ सुरू करा. थँक्यू. हो हो, इथे आपण पहा वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. जर तुमच्या बॅटिंग ऑर्डर मध्ये लेफ्ट हँडर असतील तर त्या बॅटिंग ऑर्डर मधल्या त्या टीमला बेनिफिट आहे. वाऱ्याचा वेग आपण सध्या या बाजूला बघत आहोत. उजव्या त्याच्या फलंदाजाला वाऱ्याला चिरत फटके खेळायचे. लिमिटेड ओव्हरमध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला पाहाव्या लागतात. वारा कोणत्या दिशेला आहे, फ्रंटलाईन बॉलर कोणत्या षटकामध्ये येईल, तुमचा स्ट्रायकर बॅट्समन कोणत्या ओव्हरमध्ये अटॅक करणार आहे. सध्या मिस टायमिंग मिड विकेटचा फिल्डर आला. जाने टिपलेला झेल धक्का दुसरा बॅटिंग करणाऱ्या कॅम्पियन टीमला.
चाललेलं आहे आणि डीजे मयूर सध्या माहोल बनवतो आहे. 1980ची हिंदी चित्रपट सृष्टीमधील गाणी इतकी सुपर हिट आहेत आणि आता आमच्या बंटी सरांना त्यांच्या कॉलेजमधले दिवस आठवतील. बंटी सर आजही तितकेच खटात मुश्किल आहेत. येतीलच आता पुन्हा ते मायक्रोफोन वरती. 4 धावा धावफलकावरती आहेत. विकेट पडलेले असताना 2 बॅटिंग करत असताना कॅमेरून टीम स्टार 11च्या विरुद्ध. स्टारचे स्टार सध्या चमकत आहेत. खूप सुंदर गोलंदाजी भूपेश आणि त्यानंतर राजकुमार. ओ लेग स्टंपला फ्लिक केलाय स्क्वेअर लेगला गॅप मध्ये बॉल. पहिल्या टप्प्यावरती सीमा रेषेच्या बाहेर चौकार. युवासेना त्याचबरोबर महाराष्ट्र युवासेना सचिव आदरणीय अभिमन्यूजी खोटकर साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन. किरणजी सालील साहेब महाराष्ट्र सचिव युवासेना सचिव आदरणीय शुभमजी नवाले साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. युवासेना सचिव विदर्भ या सर्व अतिथींचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. या स्पर्धेचे शिल्पकार ज्यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रीडा महोत्सव तुमच्या समोर आहे आदरणीय सिद्धेश अभंगे साहेब यांच्या वतीनं पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने हे सर्व मान्यवरांच्या माहितीसाठी सामना द्वितीय फेरीमधील द्वितीय स्टार 11 विरुद्ध कॅमेरून टीम बॅटिंग करते. धावा आहेत त्या. ओ इथे बराच उंच आणि ओ इथे प्रयत्न चांगला केलाय. टीव्ही अंपायरचा डिसिजन काय असेल आपण पाहूयात. थ्रो करण्यात आलेला आहे. धावा किती पूर्ण होतील. टाळ्या येत आहेत त्या कशासाठी येत आहेत. षटकारासाठी की फिल्डरचा एफर्ट साठी. अंपायरचा इशारा येतोय 6 धावा. 1 हात फिल्डरने वरती केला. अंपायर 2 हात वरती करतायत. मॅनेजमेंट टीम अंपायर फायनल डिसिजन. यस बाउंड्री चेक केली जाईल. थर्ड अंपायर कंट्रोल रूम मध्ये. जस्ट अ मिनिट. कोणीही रिव्ह्यू साठी हात असे करू नये. अंपायर अलाउड. काही झालं तरी पंचांना अलाउड आहे रिव्ह्यू घेण्याचा. ते मागतील तेव्हा निर्णय थर्ड अंपायर देतील. कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. टीव्ही अंपायर आहेत आपले आणि या स्पर्धेचा इतिहास आहे. दुसऱ्या पर्वामध्ये तुम्हाला पाहायला मिळते ही स्पर्धा. आदरणीय सिद्धेश अभंगे साहेब युवासेना कार्यकारिणी सदस्य, सिद्धेश अभंगे फाउंडेशनचे संस्थापक. सामाजिक क्षेत्रामध्ये फार मोठं नाव आहे बंटी सर. आणि ठाण्याचा इतिहास आपण जर उलगडला आजवर जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारं व्यक्तिमत्व आहे. चला आपण पाहूयात. डिसिजन साठी थोडासा वेळ घेतला जातोय आणि षटकार. हा षटकार आहे. सहा धावा. स्कोमॉस 20 धावा धावा फलकावरती. लागोपाठचे 2 षटकार. अनिकेत चौकार 2 षटकार. काउंटर अटॅक. ऑनसाइडला ड्राइव्ह केला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतात. स्टॉप केला. गुड फिल्डिंग. असं वाटलं की त्यांच्या हाताला चिपकला अक्षरशः चेंडू. वेगाने धावले त्याच वेगाने हात खाली केला आणि तिथेच तो चेंडू त्यांच्या हातामध्ये बसला. आज व्यासपीठावर सन्मान्य किरणजी साळी साहेब महाराष्ट्र युवासेना सचिव यांची उपस्थिती आम्हाला प्रार्थना आहे. सन्माननीय
अभिमन्यूजी खोटके साहेब महाराष्ट्र मराठवाडा युवा सेना सचिव यांची उपस्थिती, शुभमजी नावाले साहेब युवा सेना सचिव विदर्भ, या तिन्ही युवा सेनेच्या या प्रमुख नेत्यांचं आज उपस्थिती आज व्यासपीठावर सन्माननीय सिद्धीजी अभंगे साहेब यांच्या वतीने आयोजित युवकांचा जल्लोष म्हणजेच युवा सेना चषक 2024 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. ठाणे नगरीमध्ये खास करून आमची ठाणे नगरी जी फार महत्वाची आम्ही मानतो, आमचं ठाणं हसरं ठाणं, बोलकं ठाणं आणि उत्सवाचं ठाणं. ओ टू कॉम्बॉक्स. थ्रो येतोय स्ट्रायकिंग एंडला, पण तोपर्यंत धावा मिळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्या 23 धावा फलकावरती झालेल्या आहेत. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे. नक्कीच सर्व युवा नेत्यांना एक सांगायचं आवडेल, या मैदानावर डॉक्टर APJ अब्दुल कलाम गार्डन या मैदानावर साहेब ही पहिली सर्वात भव्य दिवस स्पर्धा करण्याचा मान सन्मान्य सिद्धीजी अभंगे यांना जातो. ठाणे शहर ज्या स्पर्धेची वाट बघतं की ज्या स्पर्धेमध्ये ठाणेकरच खेळतात, ठाणेचा युवा जल्लोष असतो, गल्लीतल्या मुलांना दिल्लीमध्ये पाठवायची कमाल ही स्पर्धा करते. आणि इकडे पहा लेग स्टंपचा बाहेरून आत येणारा चेंडू, उभा राहिला होता, त्याला वाटलं की लेग स्टंपला सोडून जाईल, पण मागून येऊन थेट मिडल स्टिक उखडलेली आहे. बरोबर फलंदाज बाद. म्हणून तर डीजे मागचा दरवाजा उघडा ठेवला आणि चोर मागून घुसला. ऑस्टमला शफल होण्याची आजकाल पद्धत आहे, मागचं दार उघडं ठेवा, मग काय बॉल येणारच मागून. नाही, आजकालचं क्रिकेट फास्ट झालेलं आहे सर. आपण अगोदर कसोटीकडे फार प्रेक्षकांना पाहायचो, त्यानंतर वन डेचा क्रेज झाला, आता 2020 आणि त्यानंतर T10 फॉर्मॅट आलेला आहे. T10 मध्ये देखील बरेचसे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. इंग्लंडमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स करत आलेले आहेत आणि आता इव्हन असं वाटायला नको की पुढे जाऊन 5 ओव्हरच्या देखील लेदर बॉलच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. पण काही खेळा, चेंडू पाहून खेळा, कुठेही खेळा, मोबाईलवर खेळा किंवा ग्राउंडवर खेळा. बॉल बॅक ड्राइव्ह मिडॉनला चेस करता, लॉंग ऑन मध्ये आला चेंडू. एक्स्ट्रा फिल्डर आमचे कॅमेरामॅन MH12 फिल्मचे तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. कौतुक त्यांचं खरंच, कारण मैदानात जाऊन एवढा महागडा कॅमेरा लेन्स वाला मैदानात घेऊन उभ्यात. हेवी खूप सुंदर सुंदर क्षणचित्र टिपत असताना सध्या पुढे आला, लांब ठेवला होता, ऑफस्टंपचा बाहेर टाकला. बघितलं त्याने, लेग स्टंपला शफल होतं, पुढे येत असताना स्टेप आउट झाले होते बॅट्समन. सिंगलने धावसंख्येला पुढे नेत असताना पण पाहत आहोत सध्या कॅम्प्टन टीमची धावसंख्या विकेट 3 पडलेले असताना धावफलकावरती येतो 23. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहत आहोत फलंदाज हेमंतला. लॉफ केला, स्टँड अँड डिस्पॅच स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, षटकार. सोबत धावफलक पोहोचले 31 षटकात. वेगाने चाललेलं बॅटिंग करणारा कॅम्प्टन टीमचं धावसंख्या आपण जर बघितली तर ती 31 या षटकातील असेल. शेवटचा चेंडू ऑन साइडला पुन्हा पंच करतोय लॉंग ऑन दरम्यान. फार वेगाने फिल्डर आलेला आहे, चांगली फिल्डिंग, थ्रो येतोय, फिल्डरही धावतोय आणि फलंदाजी धावलेला आहे. धावा मिळतात 2 आणि या 2च्या सहाय्याने स्कोर आपल्याला पाहायला मिळेल तो 33 वरती. सो नेल्सन फिगर आपण बघत आहोत. आफ्टर थर्ड ओव्हर 33 for 3, 33 ला 3 षटकांचा खेळ संपन्न. अरे प्लीज कम ऑन, या डावामध्ये जास्त वेळ चाललेला आहे. फिल्डिंग करणारी टीम स्टार 11.
खूप सुंदररित्या ही स्पर्धा आपण पाहत आहोत. 32 संघांचा समावेश. ठाणे वॉर्डातील तुम्हाला 16 संघ पाहायला मिळतात आणि आपण विचार केला तर दिलेली जबाबदारी प्रत्येक जण पार पाडत आहे. के कॅटरर्स असेल, आमला संपूर्ण मान्यवरांसाठी, ऑफिशियलसाठी, मॅनेजमेंट टीमसाठी खूप चांगली व्यवस्था असेल. ब्रेकफास्ट असेल, लंच असेल. tenniscricket.in आमची लाईव्ह स्ट्रीमिंग करणारी वाहिनी. यूट्यूबवरती आपण tenniscricket.in सर्च केल्यानंतर तुम्हाला ही स्पर्धा कधीही पाहायला मिळेल. सध्या तुम्ही लाईव्ह बघू शकता. त्यासोबत आमचे सर्व सिद्धेश अभंगे फाउंडेशनचे मेंबर्स इथे उपस्थित आहेत. प्रत्येकाची जबाबदारी आहे. कॉमेंटेटर, स्कोरर, स्टॅटिस्टिक, अंपायर्स, फार मोठी जबाबदारी प्रत्येक जण पार पाडतो आणि त्यामुळे ही स्पर्धा बहुचर्चित आहे. बरीचशी चर्चा या स्पर्धेची टेनिस बॉल क्रिकेटच्या वर्तुळामध्ये आपल्याला पाहायला मिळते. लेग स्टम्पला लाईन खराब, लीव केले बॉलला. इथे अटेम्प्ट करायला पाहिजे होतं फलंदाजाने. षटकार मिळू शकला असता. एज जरी असती तरी मागे चेंडू गेला असता, फाईन होता, पण अटेम्प्ट केलं नाही. सिंगल धावसंख्या पुढे चालली आहे. धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत 34. 34 धावा धावफलकावरती आहेत. पूर्ण भगवमय वातावरण आहे. इथे आल्यानंतर प्रत्येकाचं मन अगदी गहिवरतं, भरून जातं, भारावून जातो प्रत्येक जण. सेकंडचा कॉल आहे. क्रीज सोडली, मैदान सोडावं लागेल फलंदाजाला. रन आउट. 35 वरती चौथा धक्का कॅम्पटन टीमला. मंचावरती बरेचसे अतिथी उपस्थित होते आणि ते आता आपल्यामधून काही जण रजा घेत आहेत. आदरणीय सिद्धेश अभंगे साहेब यांच्या वतीने पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक आभार. आपली उपस्थिती आम्हाला प्रार्थना होती. युवा सेना चषक 2024च्या दुसऱ्या पर्वामध्ये बरेचसे फ्लेक्स तुम्हाला पाहायला मिळतात. अगदी समोर तुम्ही बघितलं तर हे सर्व मान्यवर, काहींची उपस्थिती ऑलरेडी आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि उद्याच्या दिवसामध्ये जरूर आमचे विशेष अतिथी या मंचावरती उपस्थित असतील. स्टील 5 टू गो. 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावा आहेत 35. हेमंत स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला टॉप एज फसलाय फटका. कव्हर्स डाऊन दी बॉल. वेल कॅच. फलंदाज बाद. मला जसं आपण फिल्डिंग करणाऱ्या टीमला 15 मिनिटं देत आहोत, एका डावासाठी बॅट्समन तुमच्या लवकर येणं देखील तितकंच गरजेचं आहे. धावा 32. आमचे वॉलरियन स्कोरर स्टॅटिस्टिक मोठी जबाबदारी आहे त्यांच्यावरती. पहिल्या मॅच पासून न थकता न थांबता आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये खूप सुंदर गुणसंख्या लेखन. ऑफ स्टंपचा बॅट टॉप एज आहे. पॉइंटला वॅकंट एरियामध्ये बॉल पडलाय. मागून फिल्डर विकेट किपर स्वतः आलेला. स्ट्रायकिंग एंडला थ्रो आलाय. रनआउटची संधी असेल आणि फलंदाज बाद. वेळेला आपण स्विमिंग पूल जेव्हा आपण रिसॉर्ट मध्ये जातो तेव्हा जरूर आपल्याला ऐकायला मिळतं आणि एक वेगळी एनर्जी आहे. जरा खरं तर ब्राझील टून आहे, पण भारतामध्ये बऱ्याच वेळेला ती वाचते. संगीत असं कोणाचं मर्यादित नसतं आणि संगीत असं एक माध्यम आहे
जेव्हा तुम्ही तुमचा मूड ऑफ असेल, डिप्रेशन मध्ये असाल, जरूर आपलं आवडतं गाणं ऐका. जिथे शांतता असेल तिथे बसून आपलं आवडतं गाणं ऐका, जरूर तुम्हाला फ्रेश वाटेल. धावा 36, बॉल तयार. हार्ड लाईन हुक केलाय, फाईन लेग, कॅच आउट, 1 विकेट. तेव्हा तेव्हा या जगाला माझ्या पुण्य पुरातन हिंदू संस्कृतीचा आश्रय घ्यावा लागेल. आणि सध्या आपण पाश्चात्य संस्कृतीला जवळ करत आहोत, वेस्टर्न कल्चरच्या फार जवळ आहोत आपण, पण आपली संस्कृती आपण विसरता कामा नये. संस्कृती कशी टिकेल तर आपले सण आपण जोपासले, आपल्या परंपरेनुसार आपली परंपरा आपण, आपल्या रूढी आपण अंमलात आणल्या. संस्कृती तरच टिकेल, सण टिकले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल, आणि धर्म टिकला तर आपला भारत देश टिकणार आहे. आणखी एक फलंदाज बाद होतोय. डाव पहिला संपला, पहिला वाईड, आणि प्रत्येक बॉल वरती विकेट पडलेली आहे, पण त्यामध्ये विकेट अटॅक झाली नाही. त्याचं कारण पहिला रनआउट, कॅच आउट, रनआउट, कॅच आउट, रनआउट, आणि इथे बोल्ड. सो ओव्हर कंप्लीट झालेली आहे. डाव संपला पहिला. धाव आहेत 36 आणि आता 37 धावसंख्येचं टार्गेट असेल. MS-12 चा ड्रोन आकाशामध्ये उडतोय आणि आमचे ड्रोन पायलट रणजित शेलार आकाशामध्ये उडतोय. आणि थोड्याच वेळात या सर्व गोष्टी तुम्हाला आदरणीय सिद्धेश अभंगे साहेब यांच्या इंस्टाग्राम ऑफिशियल अकाउंट वरती पाहायला मिळतील. MS-12 फिल्म्स खूप सुंदर कार्य करतात आणि या स्पर्धेला ग्लोबल करण्यामागे या सर्वांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. जवळजवळ 8 ते 10 मेंबर्स आहेत MS-12 फिल्म्स मध्ये. खास पुण्यावरून हे सर्वजण या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत आणि सिद्धेश अभंगे साहेब यांच्याकडून मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करेन. बऱ्याचशा रील आणि बऱ्याचशा व्हिडिओज, बरेचसे क्षणचित्र यांच्या माध्यमातून टिपले जात आहेत आणि ऑफिशियल इंस्टाग्राम
अकाउंट वरती आदरणीय सिद्धेश अभंग साहेबांच्या तुम्ही जरूर जा, व्हिजिट करा. या स्पर्धेच्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला तिथे पाहायला मिळणार आहेत. डाव पहिला संपलाय आणि या मॅच मध्ये आपण पाहत आहोत धावसंख्या उभारलेली ती 36-30. यस, धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत 37-38चं टार्गेट आहे. आणि आमच्या आता रॅलीलन सर आम्हाला सांगतात की लास्ट ओव्हर मध्ये 6 विकेट पडले, 3 रनआउट आणि 2 कॅच आउट आणि 1 बोल्ड. येस, पण त्यामध्ये विकेट हॅट्रिक नाहीये. सो डाव पहिला संपला. चेक. स्कोर आपल्याला पाहायला मिळतो तो 37. चला दुसऱ्या डावाला लवकरात लवकर सुरुवात करा. यानंतरही 2 मॅचेसचा शेड्यूल आहे. प्लीज सोड, आपण उशिराने आहोत. 4 वाजून 6 मिनिटं झालेले आहेत आणि 6वा सामना सुरू आहे. टोटल आपल्याकडे अजूनही 5 इनिंग आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. अरे अप कम ऑन. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत युवा सेना चषक 2024 या क्रीडा महोत्सवामध्ये. दुसऱ्या पर्वाचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसाची 6वी मॅच आणि या मॅचचा दुसरा डाव. टार्गेट 38 आहे. 38 धावसंख्येचं लक्ष्य. यस, जवळ आपण शाही सन्मानाकडे नुकतंच आगमन झालेलं, त्या मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात येईल. इट्स ओट यू बंटी सर, थँक्यू. सन्माननीय किरणजी साळी साहेब, माननीय सन्माननीय किरणजी साळी युवा सेना सचिव महाराष्ट्र यांचं स्वागत. इथे होताना आपण पाहत आहोत सन्माननीय आयोजक सिद्धेश अभंगे साहेब यांच्या शुभ हस्ते सन्माननीय अभिमन्यूजी खोतकर साहेब, मराठवाडा युवा सेना सचिव यांची उपस्थिती आम्हाला आज प्रार्थनीय वंदनीय आहे. अभिमन्यूजी खोतकर साहेब यांची उपस्थिती, त्यांचं स्वागत सन्माननीय सिद्धेश अभंगे साहेब यांच्या वतीनं करण्यात येत आहे. शुभमजी नवाने साहेब, युवा सेना सचिव विदर्भ. प्रत्येक मान्यवरांना प्रभू श्रीरामाच्या मंदिराची, राम मंदिराची प्रतिकृती आपण मोमेंटो स्वरूपात देत आहोत. विदर्भ, मराठवाडा, संपूर्ण महाराष्ट्रातून आज सिद्धेश अभंगे साहेब यांच्या वतीनं आयोजित या युवा सेना चषकामध्ये मान्यवरांची उपस्थिती. सर्व यंगस्टर तरुणाई. किरण साई साहेब नाही, 2 शब्द आज युवा सेनाच्या वतीनं आपल्या या सर्व युथ साठी सर 2 शब्द. छत्रपती श्री शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना वंदन करून महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब तसेच युवा सम्राट संसद रत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या युवा सेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तसेच उत्तर महाराष्ट्राचे निरीक्षक सिद्धूभाई अभंगे
यांनी जी क्रिकेट स्पर्धा आयोजित केली, एकीकडे अशा क्रिकेट स्पर्धा महाराष्ट्रामध्ये खूप कमी प्रमाणात होतात. तरुण क्रीडाळूंना, क्रिकेट प्लेयर्सला प्रोत्साहन देण्याचं काम सिद्धूभाई अभंगे आणि त्यांचा सर्व मित्रपरिवार करतोय. त्यांना मी युवा सेनेकडनं अभिनंदन करतो. माझ्या सहकारी या ठिकाणी असलेले अभिमन्यू खोतकर, युवा सेनेचे सचिव, तसेच शुभमजी नवले यांच्या वतीने मी सिद्धूभाईंचे हार्दिक आभार मानतो. आणि खेळाडूंना असंच प्रोत्साहन देत राहा. युवा सेना, पूर्वेशभाई सरनाईक आणि युवा सेनेचे आमचे सर्व पदाधिकारी तुमच्या सोबत आहेत, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि अतिशय चांगली अशी स्पर्धा आणि उत्कृष्ट नियोजन केलंय. या सर्व खेळाडू, इथे सिद्धूभाईचे सर्व टीम मधले सर्व सदस्य यांचे मी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय, तुम्हा आम्हा सर्वांचं हृदयस्थान, हिंदू हृदय सम्राट सन्मान्य बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय आनंदजी दिघे साहेब, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, संसद रत्न महाराष्ट्राचे युवा खासदार सन्मान्य श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या आज वाढदिवस आहे. उद्या आमच्या सिद्धूचा वाढदिवस आहे आणि 9 तारखेला सन्मान्य मुख्यमंत्री शिंदे साहेबांचा वाढदिवस आहे. किरणभाई, सिद्धूला मी फार आधीपासून ओळखतो. आम्ही त्या शिवसेनेतसुद्धा युवा सेनेत सोबत काम केलं आहे आणि आम्ही असताना सिद्धूभाईचा प्रवेश झालेला आहे तिकडे. आणि सांगायला अतिशय अभिमान वाटतो की आपला सहकारी जो आहे तो युवकांनाच नाही तर त्याचं जर आपण काम बघितलं तर वयोवृद्धांना सुद्धा त्यांच्या मदतीसाठी कधी धावून जातो. कोविडमध्ये सुद्धा काम केलं आहे. म्हणजे त्याला असं कुठं रस्त्याने चालता जरी दिसलं, आपली गरज इथं आहे, तरी तो एका क्षणात गाडीच्या खाली उतरून लगेच काम करतो. म्हणजे असा सहकारी आम्हाला लाभलेला आहे. आम्हाला अशा सहकार्याचा अभिमान आहे. मला वाटतं क्रिकेट अशी स्पर्धा फार कमी आम्हाला बघायला भेटते. आम्ही तर मराठवाड्यातून येतो, पण फार कमी आम्हाला ही स्पर्धा अशी बघायला मिळते. आणि सांगताना एक असं सांगावंसं वाटतं की राजकारणात खेळ झाला तर चालतो, पण खेळात राजकारण झालं पाहिजे. म्हणून आमचा सिद्धू जो काय प्रोत्साहन युवकांना आजच्या घडीला देतोय ते कौतुक करण्यासारखं आहे. आणि इथून पुढं सुद्धा जे जे कार्य सिद्धू करेल त्याला युवा सेना म्हणून किरणभाई असतील, पूर्वेशभाई असतील, दीपेश असेल, मी असेल, आम्ही सर्वच जण अहोरात्र सहकार्य आम्ही इथून पुढे देखील करू. अशा ह्या टुर्नामेंटला आमच्या युवा सेनेकडून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दोन्ही मान्यवरांचे. आपलं मनोगत फार बोलकं होतं. असाच स्नेह ऋणानंद असावा आणि प्रेम असंच असावं. आपलं मनपूर्वक धन्यवाद. वळूया मॅचकडे. काय मार्मिक शब्द होते मान्यवरांचे. राजकारणात खेळ झाला तर चालेल, पण खेळात राजकारण नाही झालं पाहिजे. वा, बरोबर आहे. राजकारणाची खेळपट्टी आणि खेळाची खेळपट्टी बरंच अंतर आहे. इथे डाव क्रिकेट आणि राजकारणात काय फरक आहे? एकाला 11 जण फिल्डिंग लावतात. आणि राजकारणी जर खेळामध्ये आले तर एक वेगळी मजा येईल सर, कारण राजकारण्यांना माहित असतं कशी गुगली टाकायची. वयात मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती आपण धावा पाहत आहोत. सध्या त्या 13, या मॅच मध्ये 38 धावसंख्येचं लक्ष आहे. विकेट पहिली पडलेले, गोलंदाज हेमंत आलेला. दुसऱ्या षटकाची सुरुवात, फक्त फ्लिक केला. ऑनसाइडला आपण पाहतो मिड विकेटला फील्डर डीप मध्ये. सेकंडचा कॉल फार वेगाने एकाच हाताने उचलण्याचा प्रयत्न त्याचा फसला. त्यामध्ये धावा 2 पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावसंख्या 15 वरती. यस बंटी सर माझ्यासोबत आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आपले सहर्ष स्वागत. फार चांगलं वाटलं. तरुण युवकांकडनं अशा प्रकारच्या भावना व्यक्त होणं हे फार महत्वाचं. विचार चांगले असेल, दिशा चांगली मिळेल. दिशा चांगली असेल, लक्ष चांगलं मिळेल. लक्ष गाठलं तर विकास झाला म्हणून समजा. निश्चितपणे. हो, स्विंगिंग
पडला बरोबर आतमध्ये आला. इन स्विंग पूर्णपणे इथे या फलंदाजाला अचंबित करणारा चेंडू. सिंगल मिळते जरूर. सिंगलने धावसंख्या पुढे चाललेले. स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 16 धावा. प्रगतीपथावर आपण पाहत आहोत. षटक क्रमांक दुसऱ्या या मॅच मध्ये 38चा पाठलाग करायचा आहे. धावा त्या 16. हेमंत आतमध्ये येत होता. पुन्हा एकदा अपील. ब्रेक हिटचा प्रयत्न. ओव्हर थ्रो मागून येते. बॅकअप. धावा मिळतील 2. 2 धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. पुढे जात असताना 18 धावा. फर्स्ट ओव्हर मध्ये 13 धावा. धावा पण पाहत आहोत 18 या आकड्यावरती. मजा मॅच मध्ये असं वाटतंय शेवटपर्यंत जाऊ शकते ही मॅच. सध्या ज्या पद्धतीचे इथे खेळ सुरू आहे दोन्ही संघांचा, मी म्हणेन विकेटची गरज आहे. जरी मॅच शेवटपर्यंत न्यायची असेल तर आता फिल्डिंग करणाऱ्या टीमला विकेटची फार गरज असेल. षटकार जरी येत नसले तरी फलंदाज धावफलकाला स्टिकी ठेवतात. सिंगल डबल कडे त्यांचं लक्ष आहे. सफल झालाय. विकेट किपरने पकडलाय. कॉट बँडचा अपील आणि फलंदाज बाद. दुसरा धक्का. अभंगे साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रीडा महोत्सव. ठाण्याच्या क्रीडा क्षेत्रामध्ये मोठं योगदान देत असताना आदरणीय सिद्धेश अभंगे साहेब. 18 धावा आहेत. बॅकफुटला पंच करण्याचा प्रयत्न. इनर एज. 9 सेकंदात थ्रो. रनआउटची संधी आणि ते फलंदाज बाद. 1 विकेट. आणखी एक धक्का. शुभेच्छा. प्रेक्षकांना एक सूचना असणार आहे. जॉगिंग ट्रॅक वरती कोणी थांबू नका प्लीज. जॉगिंग ट्रॅक जॅम झालेला आहे. जे प्रेक्षक तिथे उभे राहून बसून या मॅचचा आनंद घेतात कृपया करून थोडं त्या ठिकाणून बाजूला व्हा. जॉगिंग ट्रॅक वरती कोणी थांबू नका. एक संघ बसलेला आय थिंक त्यांना विनंती असेल लवकरात लवकर ती जागा मोकळी करा. आणि पुन्हा एकदा आपण पाहत आहोत या स्पर्धेचे लाडके शिल्पकार आदरणीय सिद्धेश अभंगे साहेबांच्या ठिकाणी आगमन. नव्या पिढीचा हा नवा चेहरा जो नेहमी जनसामान्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि समाजाचा आपण काहीतरी देणं आहोत या अनुषंगाने नेहमीच जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारा युवा नेता. हॅलो. जॉगिंग ट्रॅकवर जे खेळाडू बसलेत खुर्च्या दाखवून किंवा सर्वांनी तिथून उठा. जॉगिंग ट्रॅक मोकळा करा. संध्याकाळची वेळ आहे. जॉगिंग ट्रॅकवर नागरिक इव्हिनिंग वॉकसाठी येत आहेत. कोणीही जॉगिंग ट्रॅकवर बसू नये. खुर्च्या टाकून सर्वांनी एका बाजूला यावं ही आपल्याला नम्र विनंती. हे गार्डन आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम गार्डन. इथे जॉगिंग ट्रॅक स्पेशल आहे.
कृपया कोणीही जॉगिंग ट्रॅकवर बसू नये. खुर्च्या टाकून खास करून तो जॉगिंग ट्रॅक मोकळा करा ही विनंती. प्लीज आपल्यामुळे कोणाला अडचण होणार नाही याची नोंद घ्या. सहकार्य अपेक्षित आहे. याच पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. युवा सेना चषक 2024 च्या दुसऱ्या पर्वामध्ये नामफलकावरती धावा 18. या मॅच मध्ये लक्ष 38 म्हणजे उर्वरित समीकरण आपण 12 चेंडूंचा खेळ अजूनही बघणार आहोत. तर त्या 12 मध्ये बनवायचा धावा 20 धावा. अजित नवीन फलंदाज जे स्ट्रायकिंग एंडला 12 चेंडू 20 समीकरण. या मॅच मध्ये आपण पाहत आहोत स्टार 11 विरुद्ध कॅमरून. इथे आपण पाहत आहोत स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिटचा प्रयत्न पण अगदी ज्या फोर्सने थ्रो केला होता हातातून चेंडू निसटला आणि तो जागेवरतीच आपटला होता. सिंगल मिळते फक्त. सिंगलच्या साह्याने धावसंख्या आपण पाहत आहोत ती 19 आकड्यावरती 19 रन्स 19 धावा नामफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 19 धावसंख्येसह अजूनही गणित सोडवायचं बॅटिंग करणाऱ्या स्टार 11 ला. चला वेळ जास्त चाललेल्या डावामध्ये फिल्डिंग करणारी टीम कॅमरून. पुन्हा एकदा तयार होत असताना आपण पाहत आहोत गोलंदाजाला स्विच हिटचा प्रयत्न. फुल टॉस होता. गॅप मध्ये बॉल चालला. टीप बॅकवर्ड पॉइंटला रेस लागले चेंडू आणि फिल्डर मध्ये रेस जिंकली. चेंडू सीमारेषा पार. चौकार. चौकाराच्या साह्याने धावसंख्या आपण पाहत आहोत ती 23 आकड्यावरती. गरज अशा फटक्यांचे आता मॅच पुढे चाललेले 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 10 चेंडूंमध्ये या मॅच मध्ये बनवायचे आहे. आता 14 15 धावा. 10 चेंडू 15ची मॅच आहे. बॉल पुन्हा एकदा तयार. हो एक्स्ट्रा पेसने टाकला होता. बॉडीचा बॅलन्स गेला. नॉन स्ट्रायकिंगला संधी असेल. सांगतोय गोलंदाज. इथे ही क्लिप बनवू शकते. tenniscricket.in ची गोलंदाजाची रिॲक्शन आहे. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात ज्या पद्धतीने इथे गोलंदाज रिॲक्ट करत आहे. झाला तो थैथयाट केला होता. थैथयाट गोलंदाजाने. येऊ शकते व्हिडिओ जरूर येईल तुम्हाला tenniscricket.in या वाहिनीद्वारे पाहायला मिळेल जी गोलंदाजाची रिॲक्शन होती. स्कोमोज ऑन 24 पाहिजेत अजूनही 14 धावा. बॉल शिल्लक आहेत 9 चेंडू 14 धावा. एन्स मध्ये होता. मिड विकेटला वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला मारलेला फटका फसला आणि फलंदाज बाद.
मयूर यांच्या माध्यमातून आता वळूयात या संगीताबरोबरच मैदानाच्या आतमध्ये युवा सेना चषक 2024 दुसरं पर्व, तिसरा दिवस, 6वा सामना, दुसरा डाव, तिसरं षटक आणि आता असेल तुमच्या समोर 5वा चेंडू. मॅचचं समीकरण 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 8 चेंडूंमध्ये या मॅच मध्ये बनवायचा आता 14 धावा. हॅलो हो मकरंद सारोकर आज एक अप्रतिम समालोचक आणि निवेदक अँकर खास आज इथे उपस्थित आहेत आणि 2 दिवस ते आपल्याला वेळ देणार आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत मकरंदजी. युवा सेना युवा नेतृत्व सिद्धेश अभंगे साहेब यांच्या या अप्रतिम आयोजनाला आज जबरदस्त आमची ही साथ. प्रत्येक ठाण्यातले दिग्गज आज इकडे येणार कारण मित्राचं प्रेम आणि प्रेमाचं नातं, त्या नात्याचा गोडवा फार वेगळा. व्यासपीठात बहरले सन्माननीय यश कांबळे साहेब, उपचिटणीस युवा सेना दादर, सनत पवार युवा सेना चिटणीस दादर, आदित्य कदम, त्यांचे सहकारी संकेत घोलप, सहकारी हरुण शेख, हे सन्मान्य समाजसेवक, मान्यवरांची उपस्थिती प्रार्थनीय वंदनीय. आपलं स्वागत. LBW फलंदाज इथे बाद झालेले आहेत. सो इथे आपण पाहत आहोत धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 25. इक्वेशन एकदा पुन्हा एकदा सांगूयात आपण. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 7 चेंडूंमध्ये या मॅच मध्ये बनवायचा 13 धावा. येस बंटी सर. 7 चेंडू 13 ची गरज आहे. 7-13. कैमरा 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 देखते क्या होता है इस मुकाबले में. 7 तो चाहिए दोनों ही बल्लेबाजों को मैदान के अंदर एक दूसरे का. 13 रन बनाने 13 धावा संख्येची गरज आहे. 25 धावा धाव फलकावरती टार्गेट असताना 38 बॉल शिल्लक आहेत. 7 बॉल तयार. भूपेश ऑन द टॉस पंच केलाय गॅप मध्ये आणि चेंडू सीमा रेषा पार. वाह क्या मार दिया उसने. वा वा. या गाण्यात एक वेगळीच जादू, एक वेगळीच ऊर्जा संचारते. सगळे गाणं आपण ऐकतो. धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या धावा फलकावरती त्या 31 भूपेश आलाय आणि त्याने करूनही दाखवलं. ऑन द टोस वाऱ्याच्या लाटांसोबत जरूर गेला चेंडू, पण या फटक्यामध्ये तितकीच ताकद होती, नजाकत होती. षटकार आला. इक्वेशन बदलत असताना 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि आता पाहिजेत त्या फक्त धावा 7. 6 चेंडू 7 धावा. पर्याप्त कमॉन फिल्डिंग करणारी टीम वेळ जास्त घेतात आपण. क्या बात आहे, क्या बात. आणि खरं तर आता अंतिम क्षणी महत्वाच्या टप्प्यावरती येऊन हा सामना आता नक्कीच टेपलेला आहे नाही का. कारण का प्रत्येकाचं लक्ष आपण पाहतो ना की खरं तर या मैदानाच्या मधोमध आपण पाहतो आणि त्यातच मान्यवरांनी खरं तर या झालेला संपूर्णपणे याचा क्रिकेटच्या या महाउत्सवामध्ये तुम्हा समस्त तमाम क्रीडा रसिकांचं, आलेल्या आमच्या तमाम क्रीडा संघांचं तसंच आमच्या तमाम मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक अधिक स्वागत करत आहोत. धावा धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 31. 31 धावा फलकावरती आहेत. आपण पाहत आहोत शेवटचा षटक. 6 चेंडू 7 थांबलाय. आतमध्ये लागला लॉंग ऑनला डाऊन दी ग्राउंड. पहिला बाउन्स वरती फिल्डरने कव्हर केलाय. सेकंडचा कॉल आहे आणि पाहता 2 धावा. मजा येते या मॅच मध्ये. क्लोज एन्काउंटर. 5 चेंडू 5 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. टाळ्या येत आहेत, आवाज येतोय, शिट्ट्या येत आहेत, मैदानाच्या आतमध्ये धावाही येत आहेत. रोख लावली जाईल का. 5 चेंडू 5 ची गरज. 6वा सामना, दिवस 3रा,
पर्व दुसरा युवा सेना चषक 2024. हार्ड लेंथ पूल केलाय, गॅप मध्ये बॉल साला स्क्वेअर लेगला फिल्डर येतोय, त्याचा वाक्या बाहेर. या चौकाराने विजयाचा सुगंध दरवळतोय आणि तो सुगंध घेत असताना टीम स्टार 11 स्टार चमकले जातात. स्टार 11 चे एका धावेची गरज आहे या मॅच नंतर. कोणत्याही क्षणाचा विलंब न करता विनिंग टीमचे कॅप्टन आणि विनर्स 11 त्रिमूर्तीचे कॅप्टन मनशाशी लगेच संपर्क साधा टॉससाठी. इम्पॉर्टंट अनाउन्समेंट. विनिंग टीमचे कॅप्टन आणि त्रिमूर्ती विनर्स आपण या. ऑलरेडी आपला सामना झालेलाच आहे. कॅप्टन येऊन तांबा मंचावरती. हो इथे डॉट बॉल कंपल्सरी चेसिंग. पुन्हा एकदा या दोन्ही संघांना मी जरूर सांगेन या स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम आहे कंपल्सरी चेसिंग. तीन चेंडू एका धावेची गरज. ओ इथे आणखी एक डॉट बॉल. इथे फलंदाजाने केलंय काय आपण कबड्डी प्रामुख्याने बघतो ना. कबड्डीमध्ये शेवटच्या 2 ते 3 मिनिटांमध्ये ज्या टीमचे जास्त पॉइंट्स असतात ती टीम फक्त डू ऑर डाय वरती खेळते. वेळ फक्त ती पूर्ण करत असते, पुढे ढकलत असते आणि तशी मॅचला स्लो केलेली आहे फलंदाजाने. त्याला असं वाटलं की मॅच मी जिंकलेली आहे, पण लगेचच 2 बॉल डॉट आलेले आहेत. या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करतोय गोलंदाज. 2 चेंडू एका धावेची गरज आहे. मॅच बनू शकते यात मात्र शंका नाही. 6 चेंडू गरज होती ती. 6ची गरज. विकेट पडते. हाय व्होल्टेज मॅच. अगोदरच म्हणाले होते की मॅच बनू शकते आणि मॅच बनली आहे. एका चेंडू मध्ये एका धावेची गरज. वा पाहिजे होत्या त्या फक्त 7 धावा 6 बॉल मध्ये. पहिल्या 2 बॉल मध्ये 6 बनल्या. पुढच्या 4 बॉल मध्ये 1 धाव बनवत असताना मॅच 1 चेंडू एका धावेवरती. व्हॉट अ मॅच. कम ऑन डीजे. एका सुंदर गाण्यानंतर पुन्हा एकदा येऊयात युवा सेना चषकाच्या दुसऱ्या पर्वामध्ये. पोझिशन मॅच नंबर 6 डे 3 पर्व दुसरा युवा सेना चषक 2024. एका चेंडूमध्ये एका धावेची गरज. ओ मॅच बनली आहे. 9 सेकंडला थ्रो आणि ते फलंदाज बाद. व्हॉट अ मॅच. 6 चेंडू मध्ये 7ची गरज होती. सारी मॅच दुसऱ्या पर्वाची. मला मिस्टर इंडिया मूवी मधलं ते जिंदगी की यही रीत है, हार के बाद जीत आहे आणि ते हार नंतर जीत बघितले कॅमरून टीमने. वाह अभिनंदन.